नमस्कार. माझं नाव हर्षल रणदिवे. मी राहणार मूळचा जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुका येथील. आजचा माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच की मी एक चॅनल बनवलेलं आहे. बनवायला तसे बरेच दिवस झाले. काही व्हिडिओ बनवणे, काही शॉर्ट्स टाकणे असे मी काही टाकलेले आहेत. पण सर्वांना माहिती व्हावं की माझं एक चॅनल आहे हर्षल रणदिवे या नावाने. सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, एवढे मी सगळ्यांना विनंती करतो. माझ्या महाराष्ट्रीय मायबाप जनतेला, माझ्या मित्रांना, माझ्या माता भगिनींना. आता थोडंसं काही बोलूया. एक गमतीचा विषय असा होता, म्हणजे मग 8 एक दिवसापूर्वी घडलेला हा विषय. म्हणजे बघा, प्रसिद्धी कशी असते आणि कशी ती मिळवावी लागते, एक मेहनत त्या गोष्टीमागे असते. प्रत्येकच वेळेला एक व्हिडिओ बनवणे, तो अपलोड करणे आणि एक अपेक्षा ते अपलोड करण्यामागे आपली असते की माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स, जास्तीत जास्त व्ह्यूज मिळावेत, एवढी प्रत्येकाची, म्हणजे प्रत्येक यूट्यूबर जो असतो त्याची इच्छा असते. तशी माझी देखील आहे. पण माझा एक हेतू असा देखील आहे, माझी सुरुवात आहे, माझा हेतू एक असा देखील आहे की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काही समाज प्रबोधन होऊ शकतं का? जे महिलांवर अत्याचार होत आहेत, लहान मुलींवर जे अत्याचार होत आहेत, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काही समाज प्रबोधन करता येईल का? जे नराधम आहेत समाजामध्ये सध्या, जे अशा विकृतीने फिरतात, त्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ जाईल आणि त्यांची मानसिकता बदलेल, या हेतूचं काही मला करता येईल का, या उद्देशाने मी यूट्यूबवर तुमच्यासोबत बोलण्यासाठी आलेलो आहे. विषय काही खूप खोल नाही आहे. विषय एवढाच आहे की विषय खूप गंभीर आहे. कसं असतं, आता ज्या बदलापूर शहरांमध्ये जी घटना झाली, किंवा आमच्या अंमळनेर तालुक्यात देखील एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचार झालेला आहे, हे ऐकून मन हळहळून जातं की ज्या दिशेने आपला समाज आगेकूच करतोय, ज्या विचारांनी आगेकूच करतोय, ते योग्य नाही आहे. कधी कधी कसं होतं की मन हेलावून जातं की अशा विकृतीचेही लोक असतात, अशा विचारांचेही लोक असतात समाजामध्ये, की ज्यांच्यामध्ये दयामाया काहीच नसते. पण माझा एक याच्यापुढे प्रयत्न असणार आहे की माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझा मेसेज त्यांच्यापर्यंत पोचवू शकलो तर खूप बरं होईल, आणि त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत आणि मानसिकतेमध्ये बदल होईल. हा झाला एक विषय. आता राहिला एक असा विषय की मागच्या काही 8 एक दिवसापूर्वी आपण एक बातमी ऐकली असेल क्रिस्टियानो रोनाल्डो विषयी, ज्याने नुकतंच यूट्यूबवर आपलं पाऊल ठेवलेलं आहे. यूट्यूबमध्ये त्याने स्वतःचं चॅनल बनवलं. तो एक वर्ग आहे, आणि मी जो आता हा विषय घेतला महिलांवरील अत्याचाराचा, आणि हा जो एक घेतला क्रिस्टियानो रोनाल्डो याचा यूट्यूबवर येण्याच्या संबंधीचा, हे 2 विषय कसे असतात मी तुम्हाला सांगतो. हा जो व्यक्ती, हा
एकच चांगल्या मार्गाने प्रसिद्धी मिळवलेला व्यक्ती. आणि विषय असा आहे की त्याने ज्या कालावधीमध्ये त्याचे सबस्क्रायबर मिळवले, त्याच्यामागे काहीतरी पार्श्वभूमी आहे, त्याच्यामागे त्याची मेहनत आहे, त्याच्यामागे त्याचं डेडिकेशन आहे. पण विषय कसा होतो की एकीकडे ही प्रवृत्तीची व्यक्ती आणि एकीकडे त्या प्रवृत्तीची व्यक्ती, म्हणजे जो समाजात आपलं नाव मोठं करण्यासाठी योग्य मार्गाने ज्या पद्धतीने झगडत आला, परिस्थितीवर मात करत त्याने ते नाव आज कमवलेलं आहे. त्याच्यामागे त्याची जिद्द, त्याची मेहनत, खेळाविषयी त्याचं डेडिकेशन, यामुळे तो आज ज्या स्तरावर आहे. आणि त्याच्या मेहनतीचं इतक्या वर्षांचं फळ जे त्याला आज यूट्यूबवर आल्यावर सहजासहजी काही तासांमध्ये 22 मिलियन सबस्क्रायबर त्याचे झालेले आहेत. काही तासात सिल्वर बटन, काही तासात गोल्डन बटन आणि काही तासात प्लॅटिनम बटन त्याला मिळालेलं आहे. हा एक वर्ग झाला. आणि एकीकडे हा मनोविकृतीचा वर्ग झाला. तुम्ही म्हणाला काय बोलतोय? मी बोलतोय हे मी जाणीवपूर्वक बोलतोय आणि मला समजतंय की मी काय बोलतोय. पण हे सांगण्यामागचा उद्देश माझा एवढाच की जे मनोविकृतीचे लोक समाजामध्ये आत्ता आहेत, ते काहीतरी मूर्ख कामं करण्यात व्यस्त आहेत. आणि काही लोक जे ती आपल्या देशाचं नाव उंचावण्यासाठी फुल डेडिकेशनने, मेहनतीने, जिद्दीने, चिकाटीने आपल्या क्षेत्रामध्ये नाव उंचावण्याचं काम करतात. ते त्यांच्या देशाचं नाव मोठं करतात. जसं क्रिस्टियानो रोनाल्डो असेल, आपल्या भारत देशाचे विराट कोहली असतील, सचिन तेंडुलकर असतील, रोहित शर्मा असेल, हे जे असे बरेचसे काही आहेत की जे, तेच नाही बरेच असे जे की त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले. आपले बाबा आमटे असतील, प्रकाश आमटे असतील, यांनी त्यांच्या योग्य कार्यासाठी जे पूर्ण आयुष्य वाहून दिलेलं आहे चांगल्या कामासाठी. आणि इकडे जे काही थोड्या वेळाच्या सुखासाठी जे वाईट कृत्य करतात, आणि हा इकडे जो चांगला वर्ग आहे आणि हा जो वाईट वर्ग आहे, ह्याच्याविषयीच मी बोलतोय. विषय कसा असतो की या वर्गाला, म्हणजे वाईट वर्गाला, चांगल्या वर्गाच्या विचारांवर चालण्यासाठी प्रवृत्त कसं करता येईल, त्यांच्या मनात जे घाणेरडे विचार, जे राक्षसी वृत्तीचे विचार आहेत, ते नष्ट करून चांगले विचार त्यांच्या मानसिकतेत कसे टाकता येतील, याच्याविषयी काहीतरी योजना राबवली गेली पाहिजे. प्रत्येकाच वेळेला शासनाला जबाबदार धरणे मला काही अंशी योग्य नाही वाटत. पण विषय असा असतो की काही आपल्याही प्रायोरिटीज, आपल्याही जबाबदाऱ्या आहेत की आपण घरातून बाहेर निघताना कुठल्या मानसिकतेतून निघतो. आपण आपल्या स्वतःपासून सुरुवात करायला हवी. आपण जे कार्य करतो, जे काम दैनंदिन जीवनात करतो, ते प्रामाणिकपणे करतो का? किंवा आपलं त्याला डेडिकेशन असतं का? त्याच्याप्रती आपण प्रामाणिक असतो का? हा विचार आपण आधी केला पाहिजे. ते कार्य कुठलंही असो, योग्य असो, वाईट असो, हे आपण स्वतःला विचारायला हवं. जे अयोग्य कार्य करतात त्यांनी स्वतःच्या मनाला एकदा विचारायला हवं की आपण जे करतोय ते योग्य आहे का? आणि योग्य जर नसेल तर मग अयोग्य आहे, तर मग अयोग्य आपण का करतोय, हा विचार त्यांच्या मनात रुजवण्यासाठी आपल्याला काही मोहीम हाती घेता येईल का? काही त्यांचं मनपरिवर्तन करता येईल का? आणि जर मग करता येत नसेल तर मग कायद्याच्या माध्यमातून आपल्याला त्यांना कुठली शिक्षा देता येईल, किंवा आपल्याला आपल्या परीने काय करता येईल, एक जनता म्हणून, एक समाज म्हणून आपल्याला काय करता येईल, याचा आपण
सारासार विचार करायला हवा. मी जास्त सर्व तुमचा मायबाप जनतेचा वेळ घेणार नाही. फक्त एवढंच सांगू इच्छितो की माझी सुरुवात आहे. माझी पहिलीच वेळ आहे तुमच्यासमोर येऊन बोलण्याची. काय बोलावं हे सुचत नाही. विषय खूप गंभीर आहेत, कारण आपल्या माता भगिनींनी रस्त्यावर खूप निर्भीडपणे फिरावं. ही वेळ कधी येईल याचीच मी वाट बघतोय. सांगण्याचा उद्देश एकच की एक योग्य वर्ग आणि एक अयोग्य वर्ग जो आहे, पण त्या अयोग्य वर्गाला योग्य वर्गाच्या सानिध्यात आणून त्यांच्यात परिवर्तन कसं करता येईल. आपल्याला फक्त क्रिस्टियानो रोनाल्डोचे सबस्क्रायबर दिसत आहेत, विराट कोहलीची प्रसिद्धी दिसते, पण त्यांचं योग्य मार्गाने गेलेलं, प्रामाणिकपणे केलेलं त्यांचं काम, त्याच्याप्रती असलेलं ते त्यांचा प्रामाणिकपणा हे आपल्याला ज्या दिवशी दिसेल आणि त्यांचं ते कार्य आपल्याला अयोग्य वर्गाच्या मानसिकतेमध्ये बदल आणण्याकरता ज्या दिवशी कामी येईल, त्या दिवशी मला वाटेल की मला नाही वाटत अशा काही वाईट घटना समाजामध्ये घडतील. ह्याच्यासाठी आपल्याला सर्वांना काहीतरी प्रयत्न करावे लागतील. सुरुवात याची कशी करावी, मी सगळ्या आपल्या मायबाप जनतेकडून मार्गदर्शन मागवतो की आपण काय करू शकतो या बाबतीत. बाकी सगळे आपली महाराष्ट्राची जनता, सर्व भारताची जनता सुज्ञाने. माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की आपण काहीतरी वेगळं, किंवा वेगळं म्हणण्यापेक्षा काहीतरी बदल घडवून आणूया. काहीतरी या गोष्टींचं जे प्रमाण आहे, जे वाईट गोष्टींचं, त्याचे प्रमाण आपण कमी करूया. आपल्या माता भगिनी या सुरक्षित राहायला हव्यात, एवढीच माझी इच्छा आहे. आणि पुनश्च मी आपल्या सर्वांना विनंती करतो की माझं नाव हर्षल रणदिवे, माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव देखील हर्षल रणदिवे. त्या चॅनलला आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि एकच विनंती करतो की मला आपल्या प्रतिक्रिया मार्गदर्शकाच्या स्वरूपात कळवा की आपण याच्याप्रती काय करू शकतो. धन्यवाद. मला तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल. नमस्कार.